परीक्षेला तुम्ही बसलेले आहात म्हणजे तुमच्यात हिंमत आहे. तुम्ही परीक्षा पास करायची आहे की तुम्ही ठरवलेलं आहे म्हणजे तुमचं ध्येय निश्चित झालेलं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, त्यासाठी मला काय काय अभ्यास करावा लागेल, कोणकोणत्या अभ्यासाची मला तयारी करावी लागेल, कोणकोणते घटक वाचावे लागतील, सिलेबस नेमका काय आहे, ह्या बद्दलची मर्यादित स्वरूपाची विचार तुम्ही त्यात केलेला आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, सातत्य तुमच्या याच्यामध्ये आहे का, तुम्ही सातत्यानं हा सगळा सराव करता आहात. आणि शेवटची महत्वाची गोष्ट, तुम्ही मेहनत करत आहात. म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्ही करत आहात असं मी गृहीत धरून आपल्याला याच्या पुढे आणखी काही करायचं आहे का, याचा विचार आपण आजच्या तासामध्ये करणार आहोत. सर्वात महत्वाची एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे का, आपल्या डोक्यामध्ये असलेला निगेटिव्ह विचार बाजूला काढून टाकायचा का मी यशस्वी होणार नाही. हा जो निगेटिव्ह विचार आहे, तो निगेटिव्ह विचार जर आपण बाजूला काढला तर आपण कोणतीही गोष्ट यशस्वीपणे सकारात्मक दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपण कोणतीही गोष्ट